बघ सड्यावरची जी जमीन आहे ना ती आजपासून तू घ्यायची, आडीतली आहे ती मी घेणार. तिथं 2 रूम, इकडे माझी रावटी आणि इकडे आजपासून तू राहू सुरुवात कर. नाही नाही, मला इकडेच राहायचं आहे. अरे नाही, इकडे माझा बरोबर आहे, इकडे मी राहणार. नाही मला रूम हवंय. हा बघ मोठा भाऊ म्हणून मी तू सांगतोय, किती वाजता इकडची जी रूम आहे हो ना. वहिनी थांबा, यावर तुमचं मत काय? त्या बाईने माझ्या रशीवर कपडे सुकतच कसे घातले? अगो आमचा काय चाललाय, तुझा काय चाललाय, आम्ही वाटणीवरनं बोलतोय. कसली वाटणी? आम्ही घराची वाटणी केली, पण दादाला पण हाच रूम पाहिजे आणि मला पण हाच रूम पाहिजे. नाही नाही, मला तो रूम पाहिजे. अगो तुझा काय चाललाय काय, मी इकडचं रूम निवडलं, तू इकडचं निवडतोस. इकडे हवा खेळतीये, वातावरण चांगलं आहे, ऊन पण येता, नेट पण चांगला आहे. अहो पण कपड्याची रशी तिकडे आहे ना. तुझा काय डोका बिका फिरलाय की तुझी ती रशी कापून ह्या बाजूस लावूया. खबरदार माझ्या रशीला हात लावला तर. एक तर ती शेजारची बाई येऊन त्याच्यावर कपडे सुकत घालते, तरी पण तुम्ही काय बोलत नाही. अगो मग तू लवकर उठ, कपडं धु आणि घाल ना तुझ्या रशीवर सुकत कपडं. मग दुसरी येऊन कशा घालतील? तुम्हाला काय करायचं? मी कधी पण उठेन, कधी पण सुकत घालेन. माझी रशी मला पाहिजे आणि मला हाच रूम पाहिजे. काय आहे तुझा त्या रूम? ती रशी सोडून ना पर्याय घेतो फेकून, तुझी समजला काय? ओ माझ्या रशीला अजिबात हात नाही लावायचं सांगून हात ठेवते. लावणार, फेकून देणार ती माझ्या सांगतो. भावाने दिलेली रशी अरे ती. भावात नेऊन देणार तर अजून कोणी देतो, तुझी रशी टाकून देतो इकडचं. अरे थांबा, काय चाललंय तुमच्या मागासपासून बघतोय का? मग बांधा घर पर राशा, मी चाललो घर सोडून. जा तुझ्या रूम मध्ये. घे ती भांडी घे. तुम्ही नका सांगू मला. त्याच्यात नाही.